नमस्कार, मी अमृता दीक्षित. आपण पाहत आहात आम्ही ठाणेकर वृत्तवाहिनी. 4 जानेवारी 2024 रोजी पोलीस स्टेशन चितळसर हद्दीमध्ये MMR बिल्डिंगमध्ये शमशेर सिंग व मीना सिंग या दाम्पत्याचा खून करण्यात आला होता. या हत्येचा तपास युद्ध पातळीवर सुरू होता. हवालदार अभिषेक सावंत व शैलेश भोसले यांनी विशेष प्रयत्न करून हा गुन्हा उघडकीस आणला आहे. प्राथमिक तपासात हा गुन्हा चोरीच्या उद्देशाने केला असल्याचे निदर्शनास आले असून MMR इमारतीत राहणाऱ्या आरोपी निसार शेख व रोहित उतेकर यांनी हा खून केला. पोलिसांच्या कठोर तपासानंतर सिंग दाम्पत्याचा खून इमारतीतच राहणाऱ्या निसार शेख व रोहित उतेकर यांनी केला असल्याचे उघडकीस आले. या दोन्ही आरोपींना सध्या 20 फेब्रुवारी पर्यंतची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. दिनांक 4 जानेवारी 2024 रोजी पोलीस स्टेशन चितळसर हद्दीमध्ये MMR बिल्डिंगमध्ये शमशेर सिंग आणि मीना सिंग या दोघांचा पती पत्नीचा खून झाला होता. त्या अनुषंगानं पोलीस स्टेशन चितळसर येथे गुन्हा दाखल आहे. गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक श्री कुंभार करत आहेत. सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने 4 जानेवारीपासून आमचे पोलीस स्टेशनचे 2 पथके त्यामध्ये तपास करत होते. त्यामध्ये तांत्रिक तपास असेल, संशयितांची चौकशी असेल, स्थानिक रहिवाशांकडे चौकशी असेल, स्थानिक रहिवाशांची सल्लामसलत आणि संपर्क असेल, या माध्यमातून आमचे स्थानिक पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार अभिषेक सावंत आणि शैलेश भोसले या दोघांनी विशेष प्रयत्न करून सदरचा गुन्हा उघडकीस आणला आहे. त्यामध्ये आरोपी निसार शेख आणि रोहित उतेकर या दोघांना अटक करण्यात आली आहे. प्राथमिक तपासामध्ये सदरचा गुन्हा हा चोरीच्या उद्देशाने केला असावा अशी प्राथमिक माहिती आहे. त्या अनुषंगाने आम्ही सविस्तर अधिक तपास करत आहोत. दोन्ही आरोपी हे त्याच बिल्डिंगमध्ये राहणारे आहेत. एक आरोपी हा सिक्युरिटी गार्डचं काम करतो आणि दुसरा आरोपी हा कळवा हॉस्पिटल येथे वॉर्ड बॉय म्हणून टेम्पररी कामाला आहे. हे सर्व गोष्टी तपासामध्ये अधिक निष्पन्न होतील. सर, या अगोदर या दोघांवर काही गुन्हे दाखल वगैरे त्याच अधिक तपास सुरू आहे. सर, MMRच्या ज्या बिल्डिंग आहेत त्यामध्ये अनेक वेळा मारामारी असतील किंवा इतर गोष्टी घडत असतात, त्यावर पोलीस कशा प्रकारे कारवाई करतात? स्थानिक पोलीस स्टेशन चितळसर हे संबंधित इमारतीमधील जे रहिवासी आहेत त्यांच्या आम्ही संपर्कात आहोत. त्यांच्या आम्ही बैठका घेतलेल्या आहेत. त्याचबरोबर त्या ठिकाणी घडणारे जे गुन्हे आहेत, चोरी असेल किंवा मारामारी आहे, त्या सारखे गुन्हे आम्ही प्रतिबंध करण्यासाठी उपाययोजना देखील करत आहोत आणि नागरिकांचे चांगला आणि सलोख्याचा संबंध पोलीस ठेवत आहेत. सर, सदर गुन्ह्यामध्ये जे गुन्हेगार अटक केले सध्या त्यांची स्टेटस काय आहे? सध्या ते पोलीस कस्टडीमध्ये आहेत. ठाणेकर मालमत्ता करदात्यांसाठी करातील व्याज माफी अभय योजना 31 डिसेंबर 2023 पर्यंत मालमत्ता करावरील 100% व्याज माफ. तसेच 1 जानेवारी ते 15 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 75% व्याज माफ. त्याचप्रमाणे 16 जानेवारी ते 31 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 50% व्याज माफ. तरी सदर व्याज माफीच्या अभय योजनेचा ठाणेकर करदात्यांनी लाभ घ्यावा. महानगरपालिकेच्या कोणत्याही संकलन केंद्रावर कर भरण्याची सोय आहे. ATM, डेबिट, क्रेडिट कार्डद्वारे कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सोमवार ते शनिवार या दरम्यान
सकाळी 10:30 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत संकलन केंद्राची वेळ असून करदात्यांच्या सोयीसाठी रविवारी संकलन केंद्र सकाळी 10:30 ते दुपारी 1:30 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येत आहेत। यासोबतच ठाणे महानगरपालिकेच्या propertytax.thanecity.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने मालमत्ता कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे। तसेच गुगल पे, फोन पे, पेटीएम आणि भीम ॲपद्वारे आपला कर सुलभतेने जमा करू शकता। ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व करदात्यांना विनंती आहे की आपण या व्याज माफी अभय योजनेचा जरूर लाभ घ्या आणि आपला मालमत्ता कर लवकरात लवकर महापालिकेमध्ये जमा करून महापालिकेस सहकार्य करा। धन्यवाद। वंदे मातरम संघ आयोजित गणेश माघी गणेशोत्सव हा जिल्ह्यातील सर्वात मोठा गणेश उत्सव असल्याचे कपिल पाटील यांनी सांगितले। तर कल्याण लोकसभा असो किंवा ठाणे लोकसभा असो, वरिष्ठ पातळीवर जो निर्णय होईल, जो उमेदवार ठरेल त्या उमेदवाराच्या पाठी भारतीय जनता पार्टी व शिवसेना शिंदे गट खंबीरपणे उभा राहून मोदींचे हात बळकट करण्यासाठी त्याला निवडून देतील, असे देखील त्यांनी यावेळी सांगितले। संदीप लेले यांच्या मार्गदर्शनाखाली वंदे भारत संघ ठाणे यांच्या वतीने गेल्या अनेक वर्षापासून माघी गणेशोत्सव साजरा होत आहे। निश्चितपणाने हा माघी गणेशोत्सव याचं डेकोरेशन आरास बघितल्यानंतर मी कालपासून अनेक सार्वजनिक गणेशोत्सवांना भेटी दिल्या, पण ठाणे जिल्ह्यातला हा सगळ्यात मोठा माघी गणेशोत्सव आहे असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही। संदीप लेले ठाणेकरवासियांना त्यांच्या जीवनात असलेले विघ्न हरण करण्यासाठी बाप्पाचा आशीर्वाद मिळवून देण्याचं काम ह्या माघी गणेशोत्सवाच्या माध्यमातून करतात, हे निश्चितपणाने कौतुकास्पद आहे। मी त्यांना धन्यवाद देतो, त्यांना शुभेच्छा देतो, त्यांचं कौतुक करतो आणि बाप्पाच्या चरणी प्रार्थनाही करतो की संदीप लेलेंच्या मनातल्या इच्छा बाप्पांनी पूर्ण कराव्या, आशीर्वाद संदीप लेलेंना बाप्पांनी द्यावा, अशी नम्रतेने बाप्पाच्या चरणी प्रार्थना करतो। ठाणे शहर लोकसभा मतदारसंघ आणि कल्याण लोकसभा मतदारसंघ या दोन मतदारसंघाबाबत भारतीय जनता पार्टी आणि शिंदे गट यामध्ये रस्सीखेचचं वातावरण सुरू आहे, काय कसं बघता याकडे? ह्याच्याकडे मी कसंच बघत नाही, कारण मी याच्यासाठी सक्षम नाही। आमचे वरिष्ठ नेते भारतीय जनता पक्षाचे एकनाथ शिंदे साहेब हे त्याच्यावर बसून निर्णय करतील। कार्यकर्त्यांच्या भावना असतात, प्रत्येक पक्षाला असं वाटत असते ही जागा आम्हाला मिळावी, ती जागा आम्हाला मिळावी, अशा प्रकारच्या भावना या प्रत्येक पक्षाच्या असतात। पण शेवटी दोन्ही पक्षाचे नेते हे एकत्र येऊन त्याचा निर्णय करतील आणि तो निर्णय सगळे कार्यकर्ते मान्य करतील। त्याच्यामुळे कुठेही रस्सीखेच आहे असं मला वाटत नाही। या कार्यकर्त्यांच्या भावना आहेत, हे पक्ष पातळीवर याचा काही कोणी उल्लेख केल्याचं माझ्या तरी ऐकिवात नाही। हे खाली मतदारसंघामधल्या कार्यकर्त्यांच्या भावना। नमस्कार रसिको, मी 1968 साली कोल्हापूरहून लग्न होऊन ठाण्याला आले आणि आल्या क्षणापासून ठाण्याची झाले, कारण ठाणे गावच तसं अतिशय सुरेख असं होतं। खरं सांगायचं तर त्यावेळेला ठाण्यात हे माझं गाव, माझं सासर एवढंच बघण्याची भावना होती। परंतु हळूहळू मी इथं माझ्या नृत्यकलेचा प्रवास चालू केला आणि ठाण्याने मला इतकं प्रेम दिलं। ठाण्यातल्या सर्व थरातल्या म्हणजे संस्थांनी, नाट्यसंस्था, नृत्यसंस्था सगळ्यांच्याकडून मला भरभरून प्रेम मिळालं आणि मला एक कला उपासक असून मला गुरुचं स्थान दिलं। आज ठाण्यात जवळजवळ 15 माझ्या विद्यार्थिनी नृत्य क्षेत्रामध्ये अतिशय अप्रतिम असं कार्य करतायत। त्यांच्या संस्था आहेत त्या प्रतिथेय होत आहेत आणि गडकरी रंगायतन, काशीनाथ घाणेकर नाट्यगृह अशा सुरेख नाट्यगृहांमुळे ह्या कलाकारांना अतिशय चांगली संधी पण मिळते। ठाण्याचं पहिलं नाव श्री स्थानक। श्री म्हणजे समृद्धी, श्रीमंती, सर्वांगीण विकास। आज ठाणं जे सर्वार्थाने वाढलेलं आहे आणि त्याचं मला असं वाटतं की कौपिनेश्वराचा आशीर्वाद आणि सर्व राजकीय
पुढाऱ्यांचं ठाण्याला मिळत असलेलं प्रेम. तर मला असं वाटतं की ज्या ठाण्याला पुष्कळ तळी आहेत, अनेक तलाव आहेत आणि त्यामुळे ठाणं हे जीवनदायी आहे, तर इथल्या सर्व कलाकारांनी आणि समाजसेवकांनी आपलं जीवन ठाण्याच्या उत्कर्षासाठी पुढे वाहावं, द्यावं, कार्य करावं आणि तसे ते देतही आहेत. आणि ठाण्याचा विकास श्रीस्थानक ह्या नावाप्रमाणे सर्वार्थाने समृद्ध व्हावा. कारण आम्ही आहोत ठाणेकर, आम्ही ठाणेकर आणि ह्या आम्ही ठाण्यातल्या सर्वांनी मिळून प्रत्येक मी माझ्यासारखा ठाणेकर एकत्र झाला तर ठाणं अधिकाधिक उज्ज्वल होईल यात शंकाच नाही. धन्यवाद. आम्ही ठाणेकर, आम्ही ठाणेकर, आम्ही ठाणेकर, आम्ही ठाणेकर. होय, ठाण्यात आम्हाला अभिमान आहे आणि होय आम्ही ठाणेकर.